ग्राउंड नंबर 1 च्या समोरील जे प्रेक्षक आहे मित्रांनो आपण खाली बसून घ्यायचं सर्वांनी खाली बसून घ्यायचंय। ग्राउंड नंबर 1 समोरील प्रेक्षक आपण खाली बसून घ्यायचंय सर्वांनी। भैरवनाथ वावे संघाकडून पहिली चढाई घेऊन येतोय जयेश काळे। यावेळेस पहिल्याच चढाईत यशस्वी गुण मिळवतोय जयेश। एक उत्कृष्ट कोबरा रक्षक आणि चढाई बहादर सुद्धा। दोन वावे संघाचे जबरदस्त असे भिस्त म्हणून ज्यांना ओळखले जाते। एका बाजूला करण मस्के, दुसऱ्या बाजूला जयेश काळे। त्याचप्रमाणे एक चांगला डिफेन्स मध्यरक्षक निलेश सपकाळ असेल, आशिष शिंदे असेल आणि गौरव हिरडेकर, निलेश प्रथमेश मस्के। ग्राउंड नंबर 1 वरती पुढील पुकार देतो जय भवानी वाशी पेठ विरुद्ध श्री गणेश वाशी रोहा। आपल्यासाठी पहिला पुकार आहे। शिव हवेली विरुद्ध भैरीनाथ वावे पेन वर्सेस सुधागड अशी लढत आपल्याला पाहायला मिळते। यावेळेस जर्सी क्रमांक 05 यावेळेस अँकर होल्ड केला जातोय जयेश खाडेच्या माध्यमातून। एक उत्कृष्ट डिफेन्स तर प्रत्युत्तर दाखल या 2024-25 मोसमातील यशस्वी सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब ज्या खेळाडूने पटकावलाय असा खेळाडू प्रसाद हिरडेकर। ग्राउंड नंबर 2 वरती मात्र भारचे शुभम शिंदे यांचा भारतीय संघ 1-12 तब्बल 11 गुणांची पिछाडी या ठिकाणी भारतीय संघाकडे आपल्याला पाहायला मिळते। प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल ती भारतीय संघाला। आपल्यामध्ये सुद्धा मित्रांनो ती क्षमता आहे। जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। असा प्रयत्न आपल्याला भारतीय संघ करावा लागेल। सन्माननीय काशीनाथजी धोंडगे उद्योजक पाली यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय। काशीनाथजी धोंडगे, संदेशजी मस्के आपण इकडे संपर्क साधा। सन्माननीय काशीनाथजी धोंडगे यांच्या या ठिकाणी शुभ सन्मान मी उपाध्यक्ष संदेशजी बारसकर यांना विनंती असेल की आपण काशीनाथजी धोंडगे साहेबांच्या या ठिकाणी शुभ सन्मान करायचा। यावेळेस चढाईसाठी येतोय रायगड जिल्हा कबड्डी प्रीमियर लीग मध्ये ज्या खेळाडूची MD वॉरियर्सच्या संघातून निवड झाली होती तो वावे संघाचा सुधागडचा हिरा गौरव हिरडेकर। यावेळेस 3 विरुद्ध 1 अशी लढत सुपर टॅकल और असणार आहे। मित्रांनो सॅमसंगचे 2 मोबाईल या ठिकाणी गहाळ झालेले आहेत। जर कोणाला सापडले असेल कृपया आपण व्यासपीठाकडे संपर्क करा।
माणसाने माणसाशी एक तर मैदान क्रमांक 2 मिडलाईन कर्जत विरुद्ध जय बजरंग रोहा आपण तालीत राहायचं आहे। चारही संघांकरिता या ठिकाणी पुकार झालेले आहेत। तिसरी चढाई प्रसाद हेडेकर 3 विरुद्ध 1 अशी लढत सुपर टॅकल ऑन। यावेळेस जेरबंद केला जातोय प्रसाद हेडेकर यांना। प्रयत्नांची नक्कीच उत्कृष्ट पराकाष्ठा केली गेली, मात्र उत्कृष्ट डिफेन्स सुधागड तालुक्यातील झाप संघाचा एक यशस्वी असा खेळाडू, या संघात खेळाडूची यावेळेस जेरबंद केला गेलाय। शिव हवेली संघाचा खेळाडू, झाप संघाचा खऱ्या अर्थाने एक सुपरस्टार खेळाडू आणि ज्या खेळाडूची भारतीय सैनिकामध्ये जो सेवेसाठी रुजू झाला 18 मराठा यामध्ये जो आता सध्या कार्यरत आहे असा यश सीताबराव याचा नक्कीच आम्हाला सार्थ अभिमान आहे। मी यश सीताबराव यांच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय। यश सीताबराव यांच्या मातोश्री यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय। नक्कीच यश सीताबराव यांच्या मातोश्री यांच्या या ठिकाणी आगमन होतोय। नक्कीच जर छत्रपती घडवायचे असतील तर अगोदर जिजाऊ जन्माला यावे लागतात, अशा यश सीताबराव यांच्या जिजाऊ या ठिकाणी उपस्थित होत्या। धन्यवाद, आपण या ठिकाणी उपस्थित झाला। मित्रांनो, या ठिकाणी भारतीय सैनिकांचा आपल्याला प्रत्येकाला अभिमान असतो। निश्चितच ही आजी माजी सैनिक कल्याणकारी प्रतिष्ठान सुधागड आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा आणि या कबड्डी स्पर्धेकरिता आदरणीय अनंतजी बलकावडे यांच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा आलेल्या आहेत। तसंच या ठिकाणी आमच्या आयोजकांना आर्थिक स्वरूपामध्ये मदत देखील आलेली आहे। आपले या ठिकाणी धन्यवाद असेल आदरणीय अनंतजी बलकावडे साहेब। आता आमच्या या कबड्डी स्पर्धेला आमचे फौजी अजय हुले यांचे वडील अमित हुले आले, त्यांनी पण आपल्या स्टेजवरती बसून घ्यायचं आहे। आणि अमित हुले म्हणजे जाफरीच्या मैदानावर पोटलंच त्या संघाचा भिंत आणि रावड्या खेळायला मिळायचा आमच्या ते हुले त्यांचे हे जोडीदार, त्या जोडीदार जर गेला असेल तर अमित हुले आपल्या इथे आलेले आहेत। अमित हुलेंचा पण आम्ही सन्मान करू इच्छितो। नक्कीच अमित हुले यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। वावे 10 शिव हवेली 4। या मोसमातील एक यशस्वी संघ भैरनाथ वावे आणि तितकाच एक मातब्बर संघ शिव हवेली। भारतीय सैनिकांमुळे आपण घरामध्ये आपली झोप शांत घेत असतो। नक्कीच आपण यांचं पांग फेडू शकणार नाही, मात्र त्यांचं कौतुक करणं हे आपलं नक्कीच आद्य कर्तव्य आहे। आता झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर देऊन त्या ठिकाणी एक जबरदस्त असा विजय प्राप्त केला। या सर्व भारतीय सैनिकांचा आपल्या सुधागड नव्हे तर संपूर्ण भारत देशाला अभिमान आहे। सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं, असे आपले सर्व फौजी बांधव या ठिकाणी नक्कीच ज्या व्यक्तिमत्वानं
हे मैदान घडवायचं काम असेल अथवा संपूर्ण या कबड्डी स्पर्धेसाठी लागणारं आयोजन नियोजनमध्ये ज्या व्यक्तिमत्वानं एक अमूल्य असं सहकार्य केलं, नक्कीच राजेश दादा साजेकर आपलं नक्कीच या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. नक्कीच आपलं या ठिकाणी मी उपाध्यक्ष सन्माननीय संदेशजी बारसकर यांना विनंती करतो की आपण राजेश साजेकर यांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करायचा. धन्यवाद आदरणीय अजिंक्यजी पाटील सर, आपण या ठिकाणी आलात आणि निश्चितच या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि आमच्या सर्व सैनिक बांधवांचा या ठिकाणी आनंद द्विगुणित केला. नक्कीच आपल्या पुत्राने नक्कीच आपली कीर्ती सुधागड नव्हे तर रायगड नव्हे तर देशभर केलेली आहे की पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, असे यश सीताबराव यांचे पिताश्री महेंद्र सीताबराव यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. त्याचप्रमाणे यश सीताबराव यांच्या मातोश्री मी सन्माननीय उपाध्यक्ष संदेशजी बारसकर यांना विनंती करतो की आपण यश सीताबराव यांच्या मातोश्री यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. मित्रांनो, असं म्हणतात की शिवाजी जन्माला यायचं असेल तर अगोदर जिजाऊ जन्माला याव्या लागतात. आणि नक्कीच अशा भारतीय सैनिक वाघाला ज्या मातेने जन्म दिला अशा मातेचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. थेंबातून सागर व्हावा आणि विश्वाच्या कल्याणासाठी पुन्हा एकदा स्त्री शक्तीचा जागर व्हावा. पुढील सन्मान श्री अमित हुलेजी या ठिकाणी मी विशाल कळमकर यांना विनंती करतो की आपण अमित हुले साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. चला, दुसरा पुकार असेल आपल्याकरिता मैदान क्रमांक 1 जय भवानी वाशी पेण विरुद्ध श्री गणेश वाशी रोहा आपण तयार करायचा आपल्याकरिता दुसरा पुकार. तर तिसरा व अंतिम पुकार मैदान क्रमांक 2 करिता मिडलाईन कर्जत विरुद्ध जय बजरंग रोहा आपण मैदान क्रमांक 2 कडे चला. आपल्याकरिता तिसरा व अंतिम पुकार. चला, मिडलाईन कर्जत जय बजरंग रोहा त्वरित मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्या. मिडलाईन कर्जत जय बजरंग रोहा आपल्याला विनंती आहे, त्वरित मैदान क्रमांक 2 चा आपण ताबा घ्यायचा आहे. आपल्याला विनंती असेल. मी समीर साजेकर आपल्याला विनंती करतो, आत्ताच या ठिकाणी उपस्थित झालेले रोहा तालुका कबड्डी असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय घनश्यामजी कराळे या साहेबांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा. समीर साजेकर यांच्या शुभास्य आपण या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण सन्मान करतोय. ज्या व्यक्तिमत्वाने मागील अनेक वर्ष रोहा तालुका कबड्डी असोसिएशनची धुरा यशस्वीरित्या पेलली आहे ते व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय घनश्यामजी कराळे उपाध्यक्ष रोहा तालुका कबड्डी असोसिएशन यांचा आपण या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान करतोय.
तदनंतर आपण पुढील सन्मानाकडे वळतोय. मी समीर देशमुख आपल्याला विनंती करतो, आपण पुढील सन्मान या ठिकाणी करायचा आहे. समीर देशमुख यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पुढील सन्मान करत आहोत. आदरणीय हेमंतजी खरिवले, कार्यवाहक रोहा तालुका कबड्डी असोसिएशन, यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करत आहोत. तसेच आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष संदेश बारेसकर आपल्याला विनंती करतो, आपण पुढील या ठिकाणी सन्मान करायचा आहे. रोहा तालुका कबड्डी असोसिएशनचे एक अनुभवी असं व्यक्तिमत्व आदरणीय जयवंतजी खरत यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करणार आहोत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, अनेक भूमिका ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी बजावल्या जातात असे आदरणीय जयवंतजी यांना आपण सन्मानित करत आहोत. की भव्य हिमालय तुमचा आमचा हा केवळ माझा सैनिकडा, भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सैनिकडा, गौरी शंकर उभ्या जगाचा सन्मान्य पूजन रायगडा, गौरी शंकर उभ्या जगाचा हा मनाचा पूजन रायगडा. चला या ठिकाणी विनंती आपल्याला, आपण पोलीस मैदानाचा ताबा घ्या. मैदान क्रमांक 2 रिकामा आहे. मिडलाईन कर्जत जय बजरंग रोहा. मित्रांनो, वारंवार पुकार दिला जातो तरी देखील आपण येत नाही आहात. मिडलाईन कर्जत जय बजरंग रोहा. 2 मिनिटाचा वेळ लावा. आकाश साजेकर वेळ लावा. धन्यवाद. वेळ लागलेला आहे. 2 मिनिटांमध्ये संघ उपस्थित झाले नाही. पंचांना विनंती आहे, तो सामना 7-5 मिनिटाचा खेळवायचा. 7-5-7चा सामना होईल. ही सूचना प्रत्येक संघासाठी कायम असणार आहे. मैदान क्रमांक 1 वरती एक तुल्यबल अशी लढत बघायला मिळते. पेण तालुक्यामधील एक नामांकित खेळाडूंचा भरणा असलेला असा हा बहिरेश्वर शिहू हवेली संघ आपल्याला बघायला मिळतोय. तर प्रतिस्पर्धी पाड्यामध्ये सुधागड तालुक्यातील एक जबरदस्त खेळाडूंचा भरणा असलेला भैरीनाथ वावे, चढाई करता निलेश, निश्चितच एक जबरदस्त मध्यरक्षक म्हणून जाणारा खेळाडू. बघूया कितपत गुणांची लयलूट करतोय. मिडलाईन कर्जत जय बजरंग रोहा. वेळ संपलेली आहे का? आकाश साजेकर तो उरलेले 1 मिनिट मिडलाईन कर्जत संघ घरी लावा. जर उपस्थित झाला नाही 1 मिनिटामध्ये प्रतिस्पर्धी बजरंग रोहा संघाला एक टेक्निकल पॉईंट द्यायचा. कोणत्याही संघासाठी मित्रांनो आता वेळेची मुभा या ठिकाणी दिली जाणार नाहीये. 12 वाजायला आले तरी देखील आपण अजून पहिल्या राऊंडचे काही सामने खेळवायचे बाकी आहोत. सहकार्य करणं हे बंधनकारक असणारा आपल्याला विनंती असेल. 3रा व अंतिम पुकार जय भवानी वाशी पेण विरुद्ध श्री गणेश वाशी रोहा. आपण मैदान क्रमांक 1 कडे चला. आपल्याकरिता 3रा व अंतिम पुकार. धन्यवाद. मिडलाईन कर्जत संघ देखील येतोय. मी संदेशजी बारेसकर आपल्याला विनंती करतो, आत्ताच या ठिकाणी उपस्थित झालेले पाहली शहराचे शिवसेनेचे प्रमुख आदरणीय निखिलजी शहा यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. शेवटची 2 मिनिटे. टेक्निकल पॉईंट व्हायला द्या. या ठिकाणी आपण आदरणीय निखिलजी शहा यांचा आपण शुभ सन्मान करत आहोत. निश्चितच संदेशजी बारेसकर यांच्या शुभ हस्ते जे अखंड देशाचा स्वाभिमान आहे
निश्चितच या व्यासपीठावरती ज्यांचा शुभ सन्मान होत आहे ते निश्चितच भाग्यवान व्यक्तिमत्व आहेत मित्रांनो, जे अखंड आपल्या देशाचा स्वाभिमान आहे. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपला शुभ सन्मान केला जातोय. प्रत्येकाने ही आठवण निश्चितच अविस्मरणीय असणाऱ्या प्रत्येकाकरिता. तदनंतर आपण या ठिकाणी पुढील सन्मानाकडे वळणार आहोत. ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी आपण पुढील सन्मान करत आहोत. मी विजय तोंडे आपल्याला विनंती करतो, आपण आदरणीय सचिन ढोबले या साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा. उद्योजक आपल्या सुधागड तालुक्यातील एक नामवंत उद्योजक आदरणीय सचिन ढोबले यांचा आपण या ठिकाणी